दिनांक 4 2 5 उद्या है बर्थडे, उसको कैंसिल कर दीजिए। अच्छा 5 क्योंकि कल नहीं आ सकते इसलिए 4/3/2026ला आमच्या अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमामध्ये कुणाचा वाढदिवस? आमच्या कंपनीच्या मालकाचं कंपनीच्या मालकांचा वाढदिवस आहे. तर काल हे लोक आले होते, गाडी आली होती. मी यांच्यासोबत काही बोलली नाही, माझी तब्येत चांगली नव्हती. तर त्यांनी आज काय काय आयटम आणलं ते मला माहीत नाही. 1 2 3 4 5 6 म्हणजे 8 चुंगड्यामध्ये आणलेलं आहे. ऐकलं का? उपरवाला देता आहे तर छप्पर फाड़ के देता है. आणि आमची नियत बी तेवढंच आहे. आम्ही समाधान आहोत. ऐकलं की दादू इष्टा कोणचं विस्ता कंपनी ते कंपनीकडून आलेला आहे. मी सोनूताई येवले आहे. मी खूप जीवनामध्ये संघर्ष केलेला आहे. मी या अनाथ लोकांना पालन पोषण करत आहे. हे रंजले गांजले म्हणलं तर आणलेले उचललेले लोक आहे, यांचं कोणी नाही आहे. आणि देवानं मला घडवलेलं आहे. तर त्या देवाच्या याच्यामुळे मी समाजकार्य करत आहे. मी 7 वेळा जैलात गेली, 6 वेळा टावरवर चढली, कलेक्टरच्या अंगावर रॉकेट टाकलं. मुख्यमंत्री जर यायचे तर मला अधिकारी लोक येथून मला न्यायचे, लाखोपंडी टाकायचे. जेव्हा मुख्यमंत्री जर रवाना झाला तर तेव्हा मला सोडायचे. माझा नवरा गव्हर्मेंट सर्वंट होता, कलेक्टरचा चपराशी होता. माझ्या नवऱ्याला बी 4 वेळा सस्पेंड केलं. तेव्हा माझ्या नवऱ्याची व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतली आणि या अनाथ पागल लोकांसाठी माझं जीवन पूर्ण बर्बाद केली. आज माझं डायलिसिसवर आहे. मी हप्त्याची 2 वेळा मी डायलिसिस जाते. नाही तर मी एवढी बाई हे होती का जर कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जर जायची तर कलेक्टर उठून जाऊन सेनी आपल्या चेंबरमध्ये अलग बसून जायचं. पण मला कलेक्टर भेटायचं नाही. एवढं माझा अखेला बाईचं धाक होतं. कारण की मी राजकारणवाली बाई नव्हती, मी कोणारे भेणावाली बाई नव्हती, मी कोणाचं 420 खाणेवाली बाई नव्हती. मी आज इमानदारीनं माझा आश्रम चालवत आहे. आणि माझी जे जनता आहे, जे माझ्या बरोबरची जनता आहे, ते मला भरपूर सपोर्ट करत आहे. काय मला काही कमी नाही. परंतु आता मी डायलिसिसवर आहे. हप्त्याचे मला 2 4 5 हजार रुपये लागतात. मला आर्थिकची मदत राहते. तर आर्थिकची मदत बी मला देण्याची कृपा करावी. मी माझ्या वरवासीयांना आणि कंपनीवाल्यांना मी विनंती करते. माझ्या जीवनाचं पूर्ण मी हाल करून टाकली. मी कोणाले मानण्यावाली बाई नव्हती. मी 7 वेळा जेल कस्टडी मेली गेली. टावरवर 150 फूट मी चढायची. पोलीसवाले जर पकडायला यायचे तर खालून मी पोलिसाला लात मारायची. पोलीस मला हटून टाकायचे. मी ना कोणत्या SP ला भ्यायची, ना कोणत्या कलेक्टरला भ्यायची, ना कोणत्या अधिकाऱ्याला भ्यायची, ना मी 420ला भ्यायची. आज मीनं जे समाजसेवा केली ते मीनं माझ्या शेणाचा डाग मी कधी लावलेलं नाही आहे. कोणाच्या गाडीवर लिफ्ट नाही मागितली. मी आज जवानीमध्ये अशी होती का चालण्यावाला माणूस मला पाहत राहायचं. तुम्ही कुणालाही विचारा, सोनू ताई येवले म्हणलं तर माझ्या बाऱ्यामध्ये तुम्हाला सर्व सांगतात भाई. पण आज माझ्या अनाथ लोकांसाठी माझ्या किडन्या, आज मी 15 दिवस पाणी नाही प्यायची. त्याच्यानं माझ्या किडन्या खराब झाल्या. आणि 2.5 वर्षापासून माझ्या तब्येतीचा महिना रंगरूप बदलवलं. तरी परंतु काही मला फरक पडत नाही. सिर्फ तुम्ही मला साथ द्या. मला जास्त अनाजाचा बी लोभ नाही आहे. माझ्या आश्रमामध्ये खूप लोक येतात. हे माझे आता त्यांचंही जेवण आहे, त्यांचंही जेवण आहे, तुमचंही जेवण आहे. ऐकलं का? तुमची माया, तुमची प्रेम मला हेच राहू द्या ना. माझा आश्रम तुम्ही सगळे मिळून चालवा. माझ्या पोराला साथ द्या. मला धन दौलत नाही पाहिजे. मला तुमच्याकडून पैसा नाही पाहिजे.
शिव आता मी जे पडली त्याच्यात तुम्ही थोडं थोडं मला आर्थिक मदत करा. आज नाही करा, नंतर करा, पण थोडं करा. कारण की मी मारुती व्हॅन 3 दिवसामध्ये चालव. मारुती व्हॅन मी लायसन काढून आहे. 3 दिवसामधून 70च्या पिरियडनं मी मारुती व्हॅन चालवायची. माझा वरा एवढं माझ्यावर प्रेम करत आहे, खूप प्रेम. अहो अशी माया, अशी लीला कोण देणार व? पैसेवाल्यापाशी एवढा प्रेम नाही आहे. तर तुम्ही मला प्रेम देता, माझ्या लोकाला तुम्ही पोसा. मी जास्त बोलू शकत नाही. माझी कहाणी खूप आहे हो, खूप आहे. एक माझं पिक्चर नाही ते, एवढी माझी कहाणी आहे. परंतु मी कुणाला विकल्या गेली नाही. माझा शेणाचा डाग मी कधी लावलं नाही. आज तुमच्या लोकांची मी इज्जत वाचवली. आमची सोनूबाई असे म्हणून मला लोक म्हणतात. हा, आणि माझा वरोरा तुमच्या कंपनीवाल्याचा खूप खूप धन्यवाद आहे. या माझ्या गोरगरिबाला तुम्हीच चालवा, आणि तुमच्यामुळेच मी आहे. काय हे माझं काही नाही आहे. मी चांगले कर्म करतो म्हणून तुम्ही माझ्याकडे येता. मी जर हे तुमचं अनाज पाणी पैसा मी माझ्या याला लावलं असतं तर तुम्ही कशाला आल्या असत्या. काय एवढंच मी बोलते आणि सर्वाला मी धन्यवाद करते. सोनूबाई येवले.